खालापूर व खोपोली शहरात राष्ट्रवादीच्या हायटेक कार्यालयाची निर्मिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडणार। गावची खबर न्यूजने या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत। आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद पंचायत समितीसह अन्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची मोर्चे बांधणी सुरू असून यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यक्रमाची बरसात सुरू केली असून पक्षाच्या माध्यमातून कर्जत नंतर आता खालापूर खोपोली शहरात हायटेक कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून कर्जत येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या हस्ते दिमाखात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला। त्याच अनुषंगाने खालापूर व खोपोली शहरातील कार्यालय उभे राहिलेल्याने त्याचा उद्घाटन सोहळा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या हस्ते होणार असून यावेळी अनेकांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे। 16 जानेवारीला सायंकाळी खोपोली शहरात मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या बाजारपेठ येथे कार्यकर्त्यांना पक्षाचे कामकाज अधिक उत्तमपणे करता यावे यासाठी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे। त्यामुळे 16 जानेवारीला सायंकाळी खासदार सुनील तटकरे खोपोलीच्या कार्यालयाचे उद्घाटन करून या कार्यक्रमानंतर खालापूर फाटा येथे भव्य स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे। यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच मोठे व पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे। यावेळी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा विधानसभेचे संभाव्य उमेदवार सुधाकर भाऊ घारे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालुकाध्यक्ष तथा सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे, खोपोली शहराध्यक्ष मनीष यादव, जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे, ज्ञानेश्वर गायकवाड, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील, उपाध्यक्ष साक्षी घोसाळकर यांच्यासह ज्येष्ठ नेते, आजी माजी नगरसेवक, युवक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या शेकडोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे। या उद्घाटन सोहळ्यानिमित्त कार्यालयात सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे व तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी दिली। यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे। खोपोली शहराच्या खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन्ही कार्यालयाचं आमचं 16 तारखेला 5 वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे पक्षाचे सर्व आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या दोन्ही कार्यालयांचं आमचं लोकार्पण होणार आहे। आमचा या दोन्ही कार्यालयामध्ये बसून आमची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या कार्यालयाचा उपयोग होणार आहे। परंतु हे सर्व करत असताना आमच्या तालुक्यामधील खालापूर तालुका असेल, खालापूर तालुक्यामध्ये खोपोली शहर मोठ्या प्रमाणात वस्ती आहे आणि खोपोली शहरामध्ये सुद्धा एक कार्यालय असावं या हेतूने आम्ही दोन्ही वेगवेगळे कार्यालय आम्ही इथे तयार केलेले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने तिथे थांबून आमच्या पक्ष संघटनेचा काम असतील ते चांगल्या पद्धतीने होईल। एकूणच कर्जत आणि खालापूर हा विधानसभा मतदारसंघ आहे। आम्ही कर्जतचा कार्यक्रम विधानसभा त्याच मतदारसंघामधला कार्यक्रम आहे। ते असे छोटे मोठे कार्यक्रम आमचे कायम पक्षाच्या माध्यमातून होत राहतील आणि पुढच्या काळामध्ये आम्ही खालापूरमध्ये सुद्धा एखादा मोठा कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे। मोठ्या प्रमाणात खालापूर तालुक्याच्या या लोकार्पण सोहळ्याला कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपस्थित राहतील। सर, आता मुख्य